पुस्तकाचं नाव स्मृतिचित्रे, लेखिका लक्ष्मीबाई टिळक, अभिवाचक वसुंधरा पर्वते. प्रकरणाचं नाव राहुरीचं घर पुढे चालू. टिळकांच्या मागे गोसावी, बैरागी, बोके संन्यासी नेहमी गोळा होत. टिळकांना ते आपल्या अडचणी सांगायचे आणि त्यांचा त्यांच्या बोलण्यावर विश्वास बसायचा. पण यांच्यापैकी बहुतेक जण ढोंगी आणि लबाड असत. हे लोक काही दिवस राहत, खात पीत, लत्ता कपडा उपटीत आणि हळूच आपला मार्ग सुधारित. काही जण हे सगळं करून मला आणि मुलांना त्रास देत असत. पण टिळकांच्या काही ते लक्षात येत नसे. ते नेहमी या गणांचीच कड घेऊन माझ्या सटशी मांडायचे. असाच एक बुवा आला. टिळकांनी त्याला आश्रय दिला. त्याचा पुढे बाप्तिस्मा पण केला आणि त्याला कुठेच कामाला लावून दिलं. टिळकांच्या दीक्षेच्या वेळी हे महाराज बरोबर आणखी 4 साधू घेऊन आले होते. बरोबर एक बाटली पण आणली होती. माझ्याजवळ देऊन बुवा म्हणाले, माँ, ये मेरा दवा है, अच्छी तरह से रख देना. मी ती बाटली कुलपात ठेवून दिली. टिळक चर्चमध्ये होते. पोरी सोरी लहानशी कामे उरकीत होत्या. बाया स्वयंपाक करीत होत्या. मी कमरेला किल्ल्यांचा जुडगा खोचून इकडे तिकडे पडेल ते काम उरकत होते. दुपारचा 1 वाजला होता. बुवांची दवा घेण्याची वेळ झाली म्हणे. माँ, जरा कुंजी देव. मी किल्ली दिली. दवा घेऊन बुवा चुलीकडे गेले. तिथे बसून तिमलेल्या कणकीचे कवठा एवढे गोळे करून ते चुलीत पिंडदान करायला लागले. बाया मोठमोठ्यांना ओरडायला लागल्या. मुली घाबरल्या. बुवा उठून मुलींच्या अंगावर धावून गेले. इतक्यात निळकंठराव मामा चर्चमधून बाहेर आले. त्यांचा आज बाप्तिस्मा होणार होता. टिळकांच्या दीक्षेनंतर तेच त्यांचा बाप्तिस्मा करणार होते. बुवांचा हा गोंधळ माझ्या ध्यानात यायला आणि निळकंठराव घरी यायला एकच गाठ पडली. मी म्हणाले, मामा, काय हा दंगा? तुम्ही तरी त्याला बाहेर काढा. मामा जो त्याला आणायला गेले तो त्यांच्याच मागे सुरी घेऊन लागला. तू बदमाश आहेस, पाहतो तुझा आता कसा बाप्तिस्मा होतो ते. असं म्हणतात दोघांची झटापट सुरू झाली. आता जर का मामांच्या पोटात सुरी गेली असती तर भलतंच काहीतरी झालं असतं. मी हळूच बुवांच्या हातून सुरी काढून घेतली आणि मामांना एका खोलीत जा म्हणून खूण केली. त्यांनी त्याप्रमाणे करून आतून कडी लावून घेतली. मी बुवांना म्हटलं, अहो, माझाही त्यांच्यावर विश्वास नाहीये. फार वाईट माणूस आहे तो. चला, तुम्हाला दवा पाहिजे ना? बुवा खुलले. त्यांना दवा असलेल्या खोलीत नेलं आणि अशा 2 थोबाडीत लगावल्या की बुवांच्या डोळ्यापुढे काजवे चमकू लागले असतील. तो चटकन पाया पडायला लागला. त्याची दारू खाडकन उतरली. माँ, पाय पडता हूं, पप्पा को मत बोलो, असं म्हणून तो पुन्हा माझ्या पाया पडायला लागला. तो नमलेला पाहून मला अधिकच अवसान आलं. मी त्याला एका कोपऱ्यात बसायला सांगितलं आणि तो निमूटपणी तसा बसलेला पाहून बाहेर येऊन चटकन दाराला कडी बाहेरून लावून घेतली आणि बाहेर आल्यावर मग मामांची मुक्तता केली. चर्च मधला सगळा दीक्षाविधी वगैरे आटोपून टिळक घरी आले. जेवणाच्या वेळी त्यांना बुवांची आठवण झाली. मग मी त्यांना सगळा प्रकार सांगितला. टिळकांच्या पायात अगदी नव्या कोऱ्या वहाण होत्या. त्यांनीच टिळकांनी त्याची यथेच्छ पूजा केली आणि ताबडतोब त्याला टांग्यात घालून त्याच्या शिष्यगणासह स्टेशनवर रवाना केलं. 2 वर्षांनी बुवांचं पत्र आलं. त्यात आपली आता फार सुधारणा झाली असल्याचं त्यांनी लिहिलं होतं. मात्र पुढे कधीच त्याचं वृत्त कानी ऐकू आलं नाही. दीक्षेच्या पाहुणे मंडळींची व्यवस्था टिळकांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी इतकीही काळजी न करता पार पडली. संत काका आले होते. त्यांनी बरोबर 3 रुपये आणले होते. सामान साठवून न ठेवता लागेल तसतसं आणून देण्याचा त्यांचा क्रम होता. ते म्हणत, ताई, तुम्ही काही काळजी करू नका. मी बाजारात जायला चांगला खंबीर आहे. सामान संपलं की मला सांगत चला. आणि खरोखरच त्यांच्या बाजारामध्ये एकसारख्या खेपा होत होत्या. राजारामजी आणि भास्करराव यांची मदत मला पहिल्यापासून होतीच. शिवाय बापू नामाजी आढावांचं सगळंच कुटुंब आमच्या घरी मदत करीत होतं. तरी सुद्धा या सगळ्या पाहुणचारात बापू नामाजीच्या काही बोलण्यावरून काही मंडळी रुसली. मला फारच राग आला होता. ही मंडळी रुसून नदीकाठी जाऊन बसली होती. त्यांची समजूत करायला मी गडबडीने तिकडे चालले होते. इतक्यात समोरून डॉक्टर फेअरबॅक आले. त्यांनी विचारलं, बाई, कुठे चाललात इतक्या गडबडीनी? मी म्हटलं, माझे व्याही जावई रुसलेत, त्यांची समजूत करायला जाते. साहेब म्हणाले, बरं, तुम्ही नका जाऊ, मी आणतो त्यांची समजूत करून.
मग रात्री 8च्या सुमाराला शेवटची जेवणी झाली. राजारामजी चांदेकर, कांबळे वगैरे मंडळी वाढायला होती. जेवणी झाल्यावर मी पदर खोचला आणि पाहुणे मंडळींना थांबवून म्हणाले, तुम्ही सगळ्या मंडळींचे पुढारी आहात. पुढारी पण असं नसतं. ख्रिस्त सेवा करायला आलाय, सेवा करून घ्यायला नाही, असं तुम्ही पुलपिटावरून सांगता आणि इथे विनाकारण माझ्यावर रुसलात. उलट तुम्ही माझं सहाय्य करायला हवं होतं. आपल्या भाषणात सांगता, आपण सर्व देवाची लेकरं आहोत, एकमेकांची बहीण भावंड आहोत. आता मी तुमच्या घरी पाहुणे आले तर घरात जाऊन माझ्या भाऊजाईचं सहाय्य करीन. काय करू काय नाही असं तिला विचारीन आणि आज तुम्ही मला तुमच्या मागे धावायला लावता. माझे श्रोते म्हणाले, बाई, आम्ही तुमच्यावर नव्हतो रुसलो. मग बापूराव आढावांवर रुसला होतात ना? काय हो, त्यांनी असं काय म्हटलं होतं की तुम्ही त्यांच्यावर एवढं रुसावं? स्वस्थ आंघोळी करून या, एवढंच ना? मग आता जेवताना स्वस्थ होऊ द्या असं म्हटलं तेव्हा नाही तुम्ही रुसला? यात राग येण्यासारखं काय होतं? आता तुमचा राग गेला ना? मग आता ज्यांचा राग गेला असेल त्यांनी हात वर करा बघू. आता सगळ्यांनी हात वर केले. इकडे माझं लेक्चर होत होतं, तो तिकडे उरलेलं अन्न चोरीला जात होतं. पाहुणी मंडळी गेल्यावर आम्ही उरलेली माणसं बघतो, तो भात चोरीला गेलेला. मग आम्ही थंडा फराळ केला. रानामध्ये घर बांधल्याबद्दल दुसऱ्या दिवशी टिळकांचा आणि माझा पुन्हा खटका उडाला. आधीपासून व्यवस्था नसली किंवा हा असा त्रास होतो बघा. कोणता त्रास? मला तर काही त्रास बीस वाटत नाहीये. तुम्हाला नाहीच हो त्रास झाला, आम्हाला किती त्रास झाला बघा तो. तू त्रास करून घेतेस याला काय इलाज? पण त्रास न करून घेतला तर काही राहतं का? वेळेला सगळं काही होतं. सर्व काही काय होतं? पाण्याची देखील सोय नव्हती. केवढी पाण्याची तूट पडली. मी आधीपासून सांगत होते की अशा जागी घर बांधू नका म्हणून. चोराचा त्रास, माणसांची वाण, पाण्याचा दुष्काळ. पाण्याचा दुष्काळ? कसला पाण्याचा दुष्काळ? चिंबाबा, आण रे तिकडलं टिकाव आणि फावडं, आपण विहीर खणूया. चिंबाबा आधीच म्हातारा, त्यात 3 जागी वाकडा. तो कमरेवर हात देऊन त्याच्या पुढे आ वासून उभा राहिला. साहेब, या जागी पाणी नाही लागत. लागत नाही म्हणजे काय? चल, मी सांगतो तिथे टाक टिकाव. चिंबाबा काय नोकर माणूस, हुकमाचा ताबेदार. त्यांनी टिकाव फावडं आणलं आणि टिळक त्याला घेऊन विहीर खणायला निघाले. घरापासून 300-400 हातावर विहीर खणायला सुरुवात झाली. टिळक आणि चिमबाबा खणत असत आणि मी, दत्तू, तारा माती व्हायला लागलो. पाहुणे रावणे कमरेवर हात देऊन आमची मजा पाहत होते. रोज थोडं थोडं करता करता कमरे इतकी विहीर खणली. आमच्या विहिरीची बातमी हा हा म्हणता चहूकडे पसरली. एक दिवस बेलदार आले. त्यांच्याशी टिळकांनी 10 आणे रुमालाची बोली केली आणि पुढे ते काम करायला लागले. चांदेकरांना हे कळताच ते धावपळ करीत आले. त्यांनी टिळकांना सांगितलं, तुम्ही फसता आहात असा भलताच ठराव करू नका. पण टिळकांनी काही त्यांचं ऐकलं नाही. भास्करराव भांबळ होते आजारी. त्यांना हे कळताच ते तसेच ताप अंगात असताना आले आणि त्यांनी माणसं कामावरून काढून टाकली. तेवढ्या वेळात त्यांची गुडघ्या एवढी विहीर खणूनही झाली होती. पण त्या तेवढ्याची खोदाई रुमालाच्या हिशोबाने जेवढ्या काढण्यात आली तेव्हा टिळकांच्या ध्यानात आपली चूक आली. त्यांना असं वाटलं होतं की सगळी विहीर 1 रुमालभर खोल गेली की 10 आणे झाले. पण 1 रुमाल म्हणजे 1 घन फूट असा तो हिशोब होता. अहो, त्या हिशोबाने भलतीच रक्कम व्हायला लागली. त्याच दिवशी पगार आला होता. त्या बेलदारांची कशी तरी समजूत करून त्यांना पाठवून दिलं, तरी सुद्धा 4 तासात त्यांनी 45 रुपये नेले. मग भास्कररावांनी दुसरी माणसं आणून दिली. विहीर 1 पुरुष झाली की 10 रुपये, 2 पुरुष झाली की 15 रुपये असा त्यांचा चढता पण आटोक्यात हिशोब होता. 5 पुरुष खोल गेल्यावर विहिरीला पाणी लागलं आणि ते अगदी भरपूर आणि गोड होतं. राहुरीला टिळकाने पुष्कळ भजन आणि अभंग लिहिले. एक दिवस टिळक काही ख्रिस्ती मंडळींसह फिरायला गेले होते. तिकडून एक दिंडी आली. ख्रिस्ती उपासना पद्धतीत पाश्चात्य संगीताला आणि पद्धतीला मिळालेलं प्राधान्य कमी झालं पाहिजे असं टिळकांना वाटून त्यांनी त्याच दिवशी तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे, ख्रिस्त गुरु माऊली अशी पुष्कळशी भजन गीतं रचली.
भक्तिभावाने ओथंबलेले त्यांचे पुष्कळसे अभंगही इथेच लिहिले गेले. 1905 आणि 1906 साली त्यांनी धार्मिक स्वरूपाची कविता लिहिली. उपासना संगीतात 682 पैकी 254 गीतं त्यांची आहेत. याशिवाय प्रभूची प्रार्थना आणि भजन संग्रह ही त्यांची 2 पुस्तकं याच स्वरूपाची आहेत. यापैकी बहुतेक याच काळामधली आहेत. आपण बुद्धीने प्रथम ख्रिस्ती झालो, पण मनाने ख्रिस्ती व्हायला पुढे 10 ते 12 वर्षांचा काळ लागला, असं टिळक म्हणायचे. आणि या सुमाराला तो दुसरा बदल त्यांच्यात होऊ लागला होता, असं म्हणायला काही हरकत नाही. त्यांच्या अंतरीची तळमळ या वेळेच्या कवितातून दिसून येते. त्यांच्या अंगी असलेला अभिमान लयाला जाऊन ईश्वराच्या ठायी त्यांची वृत्ती अधिकाधिक दिसून यायला लागली. टिळक कसल्याच्या ख्रिस्ती संमेलनासाठी जालन्याला गेले होते. घरची पाहुणे मंडळी पांगली होती. दत्तू पुण्याहून सुट्टीला घरी आला होता. निळकंठराव मामा, त्यांचं कुटुंब, 2 मुलं, चिमबाबा, बेबी आणि मी, इतकीच माणसं घरी होतो. टिळक जाण्याच्या अगोदर शहाजी भिलाला कामावरून काढून टाकलं होतं. पण तो कामावरून दूर होताच घरावर दगड यायला लागले. एक दिवस चोर अगदी घराजवळ आले. निळकंठराव मामा त्यांच्या मागे लागले. जोंधळा गळ्या इतका वाढला होता. हे लोळकांड जात जात कुठल्या कुठे काना कोपऱ्याला गेलं होतं. आम्ही सगळे कंदील, काठ्या वगैरे आयुध घेऊन त्यांच्या मागे चाललो होतो. पलीकडे जोंधळ्याच्या ताटांचा सळसळ आवाज येत होता. त्या अनुरोधाने आम्ही चाललो. चोर मामांच्या हातचा बेदम मार खाऊन पडलेला दिसला. छान झालं. आम्हाला वाटलं आता चांगली दहशत बसेल चोरांना. आम्ही पण धीर करून त्याला मारायला काठ्या उगारल्या. तो मामा कडून सांगायला लागले, मी चोर नाही, चोर पळाला, मी मामा आहे. खरंच मामा होते. सर्वांनी मिळून त्यांना उठवून घरात आणलं. मामा फार म्हणायचे की माझ्या तावडीतून कधीही चोर सुटणार नाही, पण त्या दिवशी मात्र चोरांच्या तावडीतून तेच सुटले नाही. पुन्हा शहाजी भिलाची राखणदार म्हणून स्थापना झाली आणि नंतर मात्र चोरांचा त्रास कधीच झाला नाही. या ठिकाणी आल्यावर माझ्या प्रकृतीत खूपच सुधारणा झाली. मी इतकी फुगायला लागले की काहीच्या बाईच. हातात बांगड्या आणि गळ्यात गळसऱ्या तटतटू लागल्या. थोडक्यात म्हणजे राहुरीला गेल्यावर मी चांगलीच वजनदार बायको झाले होते. का नाही होणार? स्वतःच सत्तेचं घर, मनाप्रमाणे सगळं काही जिथल्या तिथे, दारी सुंदर बगीचा, त्यात एरंडाचीही झाडं होती. एरंड्या निघाल्यावर मी त्यांचं मडकं एक भरून ठेवलं आणि नंतर त्या एरंडाचं गुऱ्हाळ माझ्या डोक्यात सुरू झालं. प्रत्येक गोष्टीचा काहीतरी उपयोग झालाच पाहिजे. सर्व काही स्वतः करायचं आणि सगळ्या गोष्टींचा उपयोग करून घ्यायचा, हे माझं तत्व. त्यात माझ्याच वृत्तीचा चिमबाबा मला मिळाला होता. आम्ही दोघांनी मोटांचे नाडे, सैंदर वगैरे जिन्नस मुलांच्या गाद्यांचा दानधर्म करून उरलेले काथ्याचे बनवले होते. औषधे पण तयार करण्याचा नाद मला होताच. आता त्या मडकभर एरंड्या बघून त्यांचा सदुपयोग करून घेण्याचं माझ्या डोक्यात आलं. मी चिमबाबाला म्हटलं, अरे बाबा, एक कपभर एरंड्या सोल बघू. त्याने त्या सोलल्या आणि मग त्या बारीक वाटल्या. त्याच्यामध्ये दालचिनी आणि सुंठ घातली आणि गाईच्या तुपामध्ये त्या भाजल्या. मग साखरेचा पाक करून त्या एरंड्यांची बर्फी बनवली. ती फारच छान लागत होती. एखादा जिन्नस एकटीने खायचं माझ्याच्याने कधीच होत नाही. पण ही बर्फी तयार होईपर्यंत सगळी माणसं गेली होती झोपी. दत्तू तेवढा जागा होता. दत्तूनी थोडा भुगा खाल्ला आणि मी पण उरलेल्या भुग्याचा चट्टामट्टा करून टाकला. बेबी काही घेईना, तिला झोप येत होती. मग आम्ही निघलो. पहाटे दत्तूला अभ्यासाला उठवून बसवलं, पण तू काही बसेना. माझी सरबत्ती सुरू झाली. तू कधी अभ्यास करीत नाहीस, पुढे काय भीक मागायचे का? चांदेकर नेहमी म्हणतात, तू कधीच अभ्यास करत नाहीस. दत्तू म्हणाला, आई ग, मी खरंच सांगतो, माझं डोकं फिरताय माझं डोकं, गरगरताय मला. अभ्यासाच्याच वेळेला कसं रे तुझं डोकं गरगरतं? माझं हे बोलणं ऐकून तो जुलमाने उठून बसला. तो धपकन खालीच पडला. मी त्याला उठवायला गेले तर मला पण सगळं जग फिरताय असं वाटायला लागलं. आणि मग आमच्या दोघांच्या हालाला सुरुवात झाली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत आमची कॉलरा झालेल्या माणसासारखी स्थिती झाली. चिमबाबा घाबरला. तो टिळकांना तार करू म्हणत होता.
शेवटी मी त्याला डॉक्टर बालंटाईनकडे पाठवलं. चिमबाबांनी बालंटाईन साहेबांना सगळा प्रकार सांगितला. साहेब खूप रागावले. ते म्हणाले, "अरे बाबा, ती बाई फार वाईट आहे. ती नेहमी असंच भलतं सलतं काहीतरी करून खाते. नवऱ्याला देते, मुलाला देते, मला पाठवते. नवऱ्याचे डोळे तिनीच असं काहीतरी खायला घालून बिघडवून टाकलेत." बालंटाईन साहेबांची कल्पना झाली होती की मी काहीतरी पक्वान्न करून खाल्लं. नुकतंच मी 2दा त्यांना पुरणाच्या पोळ्या आणि लाडू पाठवले होते. त्यांचं तेव्हापासून असं मत झालं होतं की मी रोज रोज पक्वान्न खाते आणि दुसऱ्यांना खायला घालते. असो, पण हे साहेब भडकले होते तरी ते फार चांगले होते. त्यांनी ताबडतोब आम्हाला औषधं दिली आणि नुसत्या मोसंब्यांवर आम्हाला ठेवलं. मग आम्हाला आराम पडला. हा प्रकार झाला शुक्रवारी. मी रविवारी चर्चला येते, तो माझ्यात इतका फरक पडलेला दिसून आला की मला कोणी ओळखलंच नाही. अहो, जे ते मला विचारू लागले की बाई, तुम्ही काय उपाय केला तो सांगा. पण मी कधी कोणाला माझा उपाय सांगितला नाही आणि ती बर्फी सुद्धा कोणाच्या हाती लागू दिली नाही. चिमबाबांनी अगदी विश्वासाने ती जमिनीमध्ये खोल पुरून टाकली. टिळक जालन्याहून आल्यानंतर माझा शारीरिक फरक पाहून त्यांना मोठं आश्चर्य वाटलं. मात्र हे सगळं अघोरी आहे असा त्यांनी शेरा मारला. आम्ही राहुरीला आलो तसे सखाराम भाऊजी सुद्धा राहुरीला येऊन तिथे वकिली करायला लागले होते. टिळक जालन्याला जाताना त्यांच्या घरी भेटायला गेले होते. त्यांच्या भाऊजाईंनी त्यांना तवा, कढई वगैरे जिन्सा आणायला सांगितल्या होत्या. टिळकांनी त्या अगदी न विसरता आणल्या आणि स्वतः त्यांच्या घरी नेऊन दिल्या. त्यावेळी रखमाईंनी टिळकांना त्या जिन्सांची किंमत विचारली. हो, टिळकांना आपल्या भाऊजाईचा त्यामुळे फार राग आला आणि दोघांचं भांडण झालं. नंतर टिळक घरी आले आणि ते भांडण विसरून गेले. रात्री जेवणी खाणी संपून टिळक जाऊन निजले. इतक्यात दाराशी एक टांगा येऊन उभा राहिला. त्यातून भाऊजी उतरले. ते अगदी घामाघूम झाले होते. त्यांच्या तोंडावर 6 महिन्याच्या दुखणेकऱ्याची कळा आली होती. त्यांना पाहून मी घाबरूनच गेले. मी म्हटलं, भाऊजी काय झालं? घरी सगळी बरी आहेत ना? हो, पण नाना कसा आहे? म्हणजे ते जेवून आत्ताच निजले, चांगले आहेत. हे पहा त्यांचं पत्र. मी घरी आलो तर हे हाती आलं. ते म्हणतात, हेच तुला माझं शेवटचं पत्र, यापुढे तुला माझं तोंड दाखवणार नाही. आता माझ्या ध्यानात सगळा प्रकार आला. मी त्यांना सगळं काही सांगितलं. भाऊजींचा जीव खाली पडला आणि ते घरी गेले. राहुरीला असताना आमच्याकडे एक कवी आले होते. त्यांनी नुकताच पोलीसच्या नोकरीला रामराम ठोकला होता. पुढे काय करायचं हे त्यांचं काही ठरलं नव्हतं. पण त्यांनी खूप कविता रचल्या होत्या आणि आणखी खूप रचण्याचा त्यांचा मानस होता. त्यांच्या कवितातल्या एका कवितेचा आरंभ नको ही पोलिसची चाकरी असा होता. पोलीस खात्यातले आपले गमती जमतीचे अनुभव ते खूप सांगायचे. नाटकं रचून पुढचा काळ घालवावा असं त्यांच्या मनात आलं आणि त्यांनी ताबडतोब एक नाटक लिहायला घेतलं. त्यांचा कारकून दत्तू. त्यांनी सांगावं आणि दत्तूनी भराभर उतरून घ्यावं. ते कविता तर जणू काही पाठ म्हणून दाखवल्याप्रमाणे बोलता बोलता करायचे. नाटक होतं ते प्राचीन हिंदुस्थानातल्या काही ऐतिहासिक कथानकावर. त्यात कोणी कोणी चंदनाची उटणी लाविती असं एक गाणं होतं. हे नाटक एखादा अंक लिहून झाल्यावरच संपलं. ते कविराज आपल्याबरोबर एक बायको पण घेऊन आले होते. अर्थात ब्राह्मणाची बायको. आमच्या घरात कशी राहील? ती राही शेजारच्या विरोबाच्या देवळात. स्वयंपाक पण तिकडेच करी. फारशी आमच्या समोर येतच नसे. मी म्हणे, कविराज, ही ब्राह्मणाची बायको आणि हिच्या गळ्यात मंगळसूत्र कसं नाही? ते म्हणत, अहो बाई, हिला लहानपणापासून मराठ्यांचा सहवास म्हणून नसेल घालत. बायकोला आपला जाच आहे आणि आपण तिला खूप छळतोय असं दाखवण्यासाठी त्यांनी आत जाऊन तिला मारण्याचं नाटक करावं. तिने खोटच रडावं. पण रडता रडता मधूनच दोघांचा हसण्याचा आवाज एखाद्या वेळेला यायचा. तेव्हाच मी ओळखलं होतं हे सगळं नाटक आहे म्हणून. पण तशी ओळख मात्र त्यांनी कधी दिली नाही. असो, या कवीची ही त्यावेळची माहिती काही असली तरी पुढे ते एक भगवत भक्त म्हणून खूप प्रसिद्धीला आले आणि त्यांची ती प्रसिद्धी यथायोग्यही आहे. टिळकांना पुन्हा नगरचं आमंत्रण आलं. नगराला डॉक्टर ह्यूम यांचा ईश्वर विद्येचा वर्ग होता.
त्यात शिकवण्याचं काम टिळकांना होतं. पण मध्यंतरी त्यांनी मिशनचं काम सोडून देऊन राहुरीला वास्तव्य केलं होतं. आता परत डॉक्टर ह्यूम साहेबांनी त्यांना मोठ्या आग्रहाने बोलावलं आणि टिळकांनी ते कबूल केलं. पुन्हा नगराला आमच्या जुन्या घरी आम्ही राहायला आलो. राहुरीचं घर, शेत, विहिरी सगळं काही त्या शहाजी भिलाच्या ताब्यात देऊन आम्ही सगळे परत नगरला आलो. प्रकरण समाप्त.